सांगून ठेवतो, गप्प बसायचं एकदम आई बाबा I'm sorry मी I'm very sorry पण मला मिडल क्लास मुलांना ना ड्रिंक्स पण हँडल करता येत नाहीत. बरं घरातच येऊन पडलाय, नाहीतर बाहेर कुठे. बास झालं देविका, बास. हे बघ, अथर्वला किंवा अथर्व विषयी आता बोलण्याची ही वेळ नाहीये. चला, खूप उशीर झालाय, सगळ्यांनी झोपायला चला. जा रे रोहन, सिमरन, चला झोपायला. देविका तूही झोपायला चल. चला आता. काय करू आता, कुठे गेले तुझे मिडल क्लास संस्कार? विसरला का ग अथर्व? खूप विश्वास होता ना तुला तुझ्या मुलावर, लाडक्या मुलावर. सगळं धुळीला मिळवलं नाही का? याला म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. अरू, ही तर अजून सुरुवात आहे. तू जर तुझा हट्ट सोडला नाहीस ना, तर यापुढे तुझा मुलगा त्या अनन्याच्या प्रेमापोटी काय काय करेल ते तू फक्त बघत राहा. अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. चपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो धावरे धावाता. अरुणा, शांत हो ग, शांत शांत. अथर्ववर संस्कार करण्यात आपणच कमी पडलो ना कुठेतरी. त्या देविकाचं बोलणं कुठे मनावर घेतेस तू? तिच्या बोलण्यावरून नाही म्हणते, मी खरंच मनापासून विचारते. अथर्वच म्हणायचा की नाही आधी पण श्रीमंता घरची मुलगी नको. मला वाटलं त्याचंही तेच मत आहे. त्याला जर तसं वाटत नव्हतं तर त्यांनी सांगायला हवं होतं ना. अरुणा, मला एक सांग, पण या दोन्ही गोष्टी शक्य नाही आहेत का? नाही म्हणजे अथर्वला आपली बायको मध्यम वर्गातली असावी असं वाटू शकतं.
आणि त्याच वेळी अनन्यावर त्याचं प्रेम बसू शकतं. प्रेम हे काही कोणी विचार करून करत नाही ना अथर्वला. हा? आणि मुळात अनन्या श्रीमंत घरातली मुलगी आहे हे त्याला माहितच नव्हतं, म्हणून त्याच्या मनात जरा गोंधळ उडालाय. पण हीच तर खरी कसोटी असते ना, संस्कारांचा कस लागतो तिथे. आपण इतकं शिकवलं त्याला, इतके संस्कार केले, ते असं हरून जायला इतका कसा कमकुवत निघाला तो. आयुष्यात एक अडचण आली नाही तर हातपाय गाळले त्याने. काल परवा आलेल्या मुलीसाठी हे हे पाऊल उचललं त्याने. आणि मला अगदीच मान्य आहे, अथर्व चुकीचंच वागलेला आहे, अगदी चुकीचा वागलाय तो. पण मला असं वाटतं की आपणही एवढं निराश व्हावं असं काही घडलेलं नाहीये. तोही आता मोठा होतोय, शिकतोय, नवे नवे अनुभव घेतोय. मी केवळ विरोधासाठी विरोध करत नाहीये. ती मुलगी अथर्वसाठी योग्य आहे असं नाही वाटत मला. तिचं लग्न ठरलंय तरी ती याला भेटतेय, भावनांची खेळतीये की नाही त्याच्या. मग मला राग येणार नाही का तिचा? नाही, मी हे बघ, मी यासाठी तुला अजिबात दोष देत नाहीये. पण मला सांग, अथर्व आजपर्यंत असं कधी वागलाय का? नाही. मग आजच का? हे असं वागताना आई वडिलांचा विचार नाही आला त्याच्या मनात? आपण किती दुखावले जाऊ हा विचारच नाही आला. त्या परक्या मुलीसाठी आपलं मन दुखावलं त्याने. ठीक आहे गारुणा, चुका काही प्रत्येकाकडून होतात, पण अथर्व काही व्यसनी मुलगा नाही आहे ना. उद्या हेच रोहनला म्हणणार का आपण? न्याय दोघांनाही सारखा नको. रोहनला दारू पिण्यावरून बोलले की नाही मी, मग अथर्वची पहिली चूक आहे म्हणून पाठीशी घालायचंय का? किती कौतुक होतं मला अथर्वचं. त्याच्यात कुठे नाव ठेवायला जागा नाही असा अभिमान वाटायचा मला. आता कुठल्या तोंडाने देविका समोर जाऊ मी? कुठल्या तोंडाने रोहनला अथर्वचं उदाहरण देऊ? हो गारुणा, पण मी काय म्हणतो, नाही नाही, अथर्व चुकलाय, त्याची चूक आहेच. उगाच तुम्ही समर्थन करू नका तिचं. काय डोकं जड झालंय? किती बाटल्या रिचवल्या काल? बाबा, आय एम सॉरी. व्हेरी सॉरी. मी काल जरा अथर्व, आधी जाऊन तुझ्या आईला सॉरी म्हण. जा. हे जे काय वागलायस ना काल तू, खूप दुखावली गेली आहे ती त्याने. रात्रभर झोपलेली नाहीये ती. खूप खूप त्रास करून घेते स्वतःला. जा जा, आधी तिच्याशी बोल जा. हो, पण आय एम सॉरी. जा.
सावकाश. गुड मॉर्निंग अनन्या. गुड मॉर्निंग अनन्या. गुड मॉर्निंग अनन्या. गुड मॉर्निंग अनन्या. स्टॉप. तर आधीच झोप झाली नाहीये माझी, कशाला अलार्म वाजवलास? अथर्वने फोनही नाही केला, एक साधा मेसेज पण नाही. का असं करतोय हा? आणि मला तरी काय झालंय, 24 तास त्याचाच विचार करते मी. त्याच्याशिवाय काहीच नसतं डोक्यात माझ्या. Oh God, डोकं जड झालंय. आज क्लास घेण्याची अजिबात इच्छा नाही, पण जायला हवं. अथर्वचे आई बाबा भेटतील, त्यांच्याशी बोलायचंय मला, त्यांना कन्व्हिन्स करायचंय. वेळ खूप कमी आहे, नाहीतर अथर्वला कायमचं गमावून बसेन मी. हे काय, तू लवकर चाललास आज ऑफिसमध्ये? हो, आज जरा लवकर पोचायचंय. ऑफिसमध्ये आज प्रमोशन्स डिक्लेअर करायचे. हो, आय सी. मग कुणाला देणार प्रमोशन? काय काय म्हणाले? प्रमोशन कुणाला देणार? तसं तू ऑफिसमध्ये सगळ्यांनाच ओळखतेस. एकाला ओळखते, प्रॉमिसिंग, एफिशियंट एम्प्लॉई. हो, त्याचंही नाव लिस्टमध्ये आहे. वाटलंच मला, इरा, पण त्याचा वर्षभर परफॉर्मन्स चांगला होता. कारण त्याला तुला इम्प्रेस करायचं होतं. आता कळलं तुला कारण? पण त्याने काम चांगलं केलंय हे तर नाकारता येत नाही ना. त्याबद्दल त्याला प्रमोशन तर द्यायलाच हवं. द्या. घोड्यावर बसून घरी आणू नका म्हणजे झालं. इरा, मी माझं वैयक्तिक आयुष्य आणि काम यांची सरमिसळ नाही करू शकत. जे काही घडतंय ते अनफॉर्च्युनेट आहे, म्हणून मी अथर्वाच्या अधिकारावर गदा नाही आणू शकत. तो मेहनती मुलगा आहे, त्याने त्याचं कर्तृत्व सिद्ध केलंय. ऑफकोर्स, फारच. फक्त आता तू त्याला प्रमोशन दिलंस ना की माकडाच्या हातीत कोलीत दिल्यासारखं होणार आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय का इरा? अरे, त्याला असं वाटायला लागेल की बॉस आपल्यावर खुश आहे, आपल्याला प्रमोशन देतोय, म्हणजे हा जो काही उद्योग आपण करून ठेवलाय हाही त्याला मान्य आहे. जगदीश, वैयक्तिक आयुष्य आणि काम याची सरमिसळ त्या मुलांनी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. इनफॅक्ट आता तू त्याचा तो प्लॅन उधळून लावू शकतोस. ती संधी तुझ्याकडे चालून आली आहे. कसली संधी? तू त्याला कृतीने जाणीव करून देऊ शकतोस की हे जे काही त्यांनी केलंय ते सगळं चालणार नाहीये. ही कॅनॉट टेक यू फॉर ग्रँटेड. तुझ्या हातात त्याचं आयुष्य आहे आणि हे जे काही त्यांनी केलंय ते ऍक्सेप्टेबल नाहीये. हे बघ, मला तरी असं वाटतं की तोंडाने सांगून इन्सल्ट करण्यापेक्षा ही अशी जाणीव करून दिलेली कधीही जास्त बरी. जॉब आहे, पुढच्या वर्षी मिळेल प्रमोशन, एवढं काय त्याच्यात. बघ, फायनल डिसिजन ऑफकोर्स तुझा आहे, पण तुझ्या या एका निर्णयाने अनन्याचं आयुष्य सावरू शकेल एवढं नक्की. विचार कर. बघतो. निघायला पाहिजे. बॅग दे, निघायला पाहिजे.
आई आई चहा प्यायलास तू? दे, मी घालतो. आई आई प्लीज, तू प्लीज बोल ना माझ्याशी. आई मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घे ना प्लीज. काय ऐकून घ्यायचं बाकी राहिलंय आता? काल जे काही पाहिलं ऐकलं त्याच्यानंतर अजून काही राहिलं असेल असं वाटत नाही मला. आणि असलं तरी प्लीज सांगू नकोस, मला सहन नाही होणार आता ते. आई हे बघ, मी चुकलोय. मी साफ चुकलोय, 100% चुकलोय. आणि मला माहितीये मी काल जे काही वागलो त्याच्यामुळे तुला मान खाली घालावी लागली. पण मला कशाचंच भान नव्हतं आई. म्हणजे मी काय करतोय, काय बोलतोय हे मला खरंच कळत नव्हतं. माझी पहिली आणि शेवटची चूक म्हणून मला माफ कर प्लीज. तू कशाला माफी मागतोयस? तुझी काहीच चूक नाहीये, चूक माझीच आहे ना. मी तुला अनन्याशी लग्न करू नको असं म्हटलं, त्याचा त्रास झाला तुला म्हणून तू दारू प्यायलास, घरी येऊन तमाशे केले, संतापलास, भान राहिलं नाही तुला. बरोबर ना? नाही आहे, ते कारण नाहीये. मला राग आला होता. कसला? आपल्या परिस्थितीचा. आपली परिस्थिती खालची आहे आणि त्याच्यामुळे सगळे आपल्याला ऐकवतात या सगळ्याचा. पण आपल्याला ऐकवणारी माणसं आपल्यासाठी तितकी महत्वाची आहेत का अथर्व? नाही, अनन्याची आई तिच्या नशिबाने गर्भश्रीमंत असेल. तिला वाटत असेल की आपली परिस्थिती खालची आहे, पण हा तिचा विचार झाला ना. आपण आपल्या विचारांनी वागायचं. श्रीमंत घरच्या मुलींचं राहणीमान, त्यांच्या आवडीनिवडी हे सगळं वेगळं असतं अथर्व. आपल्याला पैशानेही झेपणार नाही आणि आपल्याला मुख्य म्हणजे पटणार नाही त्या गोष्टी. नाही, 2-4 दिवस छान वाटेल सगळं. अरे पण त्यांच्या जन्मापासूनच्या सवयी अशा 1-2 रात्रीत नाही बदलता येत अथर्व. मग वाद सुरू होतात, भांडण होतात. ते अनुभवलंय ना आपण आतापर्यंत, आणि पुन्हा अनुभवायची गरज नाहीये. आणि हे तुलाही वाटत होतं म्हणून श्रीमंता घरची मुलगी नको होती आपल्याला. वाटत होतं की नाही? मग आता त्रास का करून घेतोयस तू, सांग बघू मला. आणि हे बघ अथर्व, अनन्याच्या बाबतीत म्हणशील ना तर ती मला एक पाऊल पुढे वाटते. आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन स्वतःचा साखरपुडा ठरलेला असताना ती का भेटतेय तुला? म्हणजे ती मनमानी करते ते दिसतंय आपल्याला आतापासून. मग का तिच्यासाठी वेळ वाया घालवतोयस तू? आणि अथर्व, असे किती दिवस झाले तू तिला ओळखतोयस? तिच्या आठवणीत आणि तिच्या दुःखात दारू प्यायलास तू. तिच्यासाठी आम्ही केलेले संस्कार विसरला. हे सगळं करताना आमचे चेहरे नाही डोळ्यासमोर आले तुझ्या? आम्हाला किती त्रास होईल याचा विचारच नाही केलास तू.